मित्रांनो, आजचा पॉडकास्ट थोडा वेगळा पण नेहमीप्रमाणेच खूप प्रेरणादायी आहे. आपण गप्पा मारणार आहोत मुंबईकर बिनूभाऊंसोबत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा जबरदस्त धडाकेबाज असा अमेरिकेतला प्रवास. ते अमेरिकेत IT इंजिनियर म्हणून तर आले, पण लगेचच त्यांनी हॉटेल बिझनेसमध्ये प्रवेश केला आणि आज चक्क त्यांचा स्वतःचा फूड ट्रक मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे. बिनूभाऊंची मातृभाषा मराठी नाही, त्यामुळे गप्पा थोड्याशा मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहेत. तेवढं सांभाळून घ्या आणि शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण या एपिसोडमधून तुम्हाला आयुष्याबद्दल आणि बिझनेसबद्दल भरपूर शिकायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. मागच्या आठवड्यातच आपण बिनूभाऊ थॉमस यांच्या फूड ट्रक मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट दिली. आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा सॉफ्टवेअर इंजिनियर ते फूड ट्रक मॅन्युफॅक्चरिंग युनिटपर्यंतचा प्रवास. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. थँक्यू. मी फार एक्सायटेड आहे तुमची स्टोरी जाणून घ्यायला, ऐकून घ्यायला, की एक सॉफ्टवेअर इंजिनियर जो अमेरिकेत कित्येक वर्षांपूर्वी आला तो आज एक फूड ट्रक मॅन्युफॅक्चरिंग युनिट कसं काय चालवतोय. आपण सगळ्यात पहिले हे सुरुवात करूयात की तुम्ही लहानपणी कुठे होता? मी जन्माला केरळला होता, बॉर्डर इन मुंबई. स्कूलिंग पवईला होतो, IIT केंद्रीय विद्यालय. अँड देन आम्ही राहायला विक्रोलीला होतो. विक्रोली टू पवई वी यूज्ड टू गो. बस होती. मग लहानपणी ट्रॅव्हल करायचे शाळेला जायसाठी? करेक्ट. कोण एकटेच का कोणी भाऊ बहीण? बहीण आहेत. अच्छा. शी इज इन ऑस्ट्रेलियाला. काय करतात ते? नर्स आहे. नर्स आहेत. अच्छा. आफ्टर दॅट शाळेनंतर कॉलेजला आलो. नंतर आम्ही मूव इन झालो कल्याणला आणि कॉलेज SIS कॉलेज सायन्स. अँड त्यानंतर मी आपला मॅनेजमेंट स्टडीज केले ठाणे कॉलेज, बेडेकर कॉलेज. स्कूलिंग नंतर आम्ही मूव केले कल्याणला. आता काही नाही आहे ते. माझे पेरेंट्स दे वेंट बॅक टू केरला. ओके. ओके. आणि तुम्ही इकडे आले आता? येस. आता 18 वर्षापासून इकडे येतात. 18 वर्षापासून ऑस्टिनमध्ये? ऑस्टिन येतात. पण पहिल्यापासून ऑस्टिनमध्येच का? येस. आम्ही लँडेड इन ऑस्टिन अँड ग्रोड इन ऑस्टिन. सगळ्यात पहिले तुम्ही आले तेव्हा तुम्ही डेल थ्रू आले होते? कसं आलं? नाही, असं होतं ना, कुठल्या विजेवर आले होते? असं होतं की माझ्या वाईफ जे आहे ते शी वॉज अ नर्स. सो सेंट डेव्हिड्स हॉस्पिटल आहे ना इकडे आपल्या हॉस्टेलला, त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. आणि कुठला विजा असतो? ग्रीन कार्ड. डायरेक्ट ग्रीन कार्ड. फर्स्ट मंथ वी गॉट द ग्रीन कार्ड. शी गॉट अ ग्रीन कार्ड अँड आम्ही इंडियाला होतो. विदिन 2 months वी लँडेड ऑन अ ग्रीन कार्ड. म्हणजे तुम्हाला इंडियात असतानाच ग्रीन कार्ड मिळालं? प्रोसेसिंग. येस. कारण तेव्हा बहुतेक आहे ना इथे फार नर्सेसची गरज होती. करेक्ट. पण तेव्हा तुम्ही ऑलरेडी जॉब करत होते सॉफ्टवेअर? येस. मी मुंबईला होतो. मी रिलायन्सला होतो इकडे. एअरटेल, रिलायन्स वगैरे होतं. आणि नंतर इकडे आल्यावर देन आय अप्लाइड फॉर जॉब. डेलमध्ये होतो. ऑलमोस्ट couple of projects I did in Dell. Software आहे बॅकग्राऊंड. C++, Oracle हा सगळं केलेलं आहे सॉफ्टवेअरमध्ये. आणि नंतर डेलला होतो आणि लाईफ वॉज डुईंग गुड. आणि डेलच्या सोबत एक स्टार ऑफ इंडिया होती. स्टार ऑफ इंडिया काय? एक रेस्टॉरंट होतं क्लोजर टू डेल. तिथं मग तुम्ही कॅम्पस. तिकडे असं गेलेलं आणि जेवायला. अँड देन वन इव्हनिंग आय वेंट विथ माय वाईफ. बायकोसोबत. आणि तेव्हा मुलं होते का? वन गर्ल. शी लाईक द डोसा. कोणाला? मुलीला? बायकोला. आय सेड ओके. दैट ट्रिगर्ड मी. चला ओनरशिप बात केले, भाई क्या है आपका? तो उन्होंने बोला अच्छा चल रहा है लेकिन ट्राई टू चेंज ओनरशिप एंड स्टफ एंड ऑल. आय सेड चला मला आपण एक बिझनेस करूया, लेट मी टेक ओव्हर. पण म्हणजे त्यांना विकायचं होतं ऑलरेडी? 50% असा 100% नव्हती तरी त्यांना, किंवा बिझनेस पार्टनर पाहिजे, काही इन्व्हेस्टमेंट, समथिंग लाईक दॅट. येस. ओके. अँड मला हे बॅकग्राऊंडच नाही माझी. बरोबर. तुमचं सॉफ्टवेअर इंडियामध्ये पण असं काही केलेलं नाही. काही केलेलं नाही. राईट. आणि आय डोंट नो हाऊ टू मेक अ टी. लाईक चाय पण बनवता येत नाही. त्या दिवशी त्या डोसाच्या डिनरला जायच्या अगोदर कधी आधी त्याच्या अगोदर कधी डोक्यात असा विचार आला होता की लाईक यू डे ड्रीम, राईट? तसं तुम्ही डे ड्रीम केलं होतं? नाही, तसं काही नव्हतं. काय होतं की बिझनेस मॅनेजमेंट केल्यानंतर ऑलवेज बॅक ऑफ द माइंड असं होतं ना, काहीतरी बिझनेस करावं ना. बट आय डो नॉट नो. आपण सॉफ्टवेअर मध्ये आहेत, म्हणजे सॉफ्टवेअर कन्सल्टन्सी आणि ते
everybody has that on your head, right? Because तुम्ही सॉफ्टवेअरला आहेत आणि you cannot think out of the box, right? तेव्हा ऑब्व्हियसली तुम्ही जॉब चालू होता तुमचा. हो, येस. दॅट मीन्स तुमचं प्रोफेशनल कमिटमेंट तर चालू राहणार आहे, बट नाव हे थोडंसं बिझनेसमध्ये नवीन काहीतरी टाइम इन्व्हेस्टमेंट असणार अपार्ट फ्रॉम मनी इन्व्हेस्टमेंट. एकच कंडिशन होती माझी ओनरला की यू नीड टू बी अ पार्ट ऑफ द स्टोरी. सो यू नीड टू बी हिअर फॉर अनदर 6 to 8 months. You need to be invested so that your time need to be invested. Correct. कारण मला काहीही माहित नाही बरोबर. ट्रेनिंगसाठी. Yeah, he was very good. He cooperated. हो का, त्यांनी व्यवस्थित छान हँडओव्हर केलं सगळं. Yeah, it was a very good handover. And नंतर त्याला स्केल. If you don't mind sharing the numbers, तुम्ही सांगू शकता. Almost 18 years back, I got that for $120,000. ते पूर्ण हॉटेल, नॉट पूर्ण हॉटेल, पूर्ण रेस्टॉरंट. $1,30,000 हे होतं 18 वर्षापूर्वी. And आणि किती टेबल होते त्या रेस्टॉरंट? that is the main thing. That was one of the biggest Indian restaurants here. कारण त्या एरियामध्ये all over Austin and Round Rock कॅपॅसिटी होती 300 लोकांची. बापरे. त्यांच्याकडे एक पार्टी हॉल वगैरे असं सगळे होते. ते एकदम प्रॉपरली मॅनेज करता आलं नाही म्हणून ते द बिझनेस वॉज अप अँड डाऊन. ओके, ग्रोथ म्हणजे अशी एवढी ग्रोथ नव्हती. ओके, काय नाव होतं त्याचं? स्टार ऑफ इंडिया. ओके. नॉनव्हेज व्हेज सगळं होतं आणि बुफे होती तिकडे. अच्छा. इट वॉज रिअली नाईस. फ्रॉम देअर द जर्नी स्टार्टेड. तो आता म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा माणूस अशा कम्प्लिटली नवीन फील्डमध्ये उडी मारतो ते तो स्टीप लर्निंग कर्व असतो. करेक्ट. पहिला इनिशियल 6 वर्षभर तर लर्निंगच चालू असते. यू आर जस्ट लाईक ट्राईंग टू फिगर आउट काय राईट. तर काय होतं माहिती आहे का, दॅट इज गुड बट यू शुड ऑलवेज देअर शुड बी अ बॅक. युअर बॅक नीड टू बी व्हेरी स्ट्रॉंग. कारण काय माहिती आहे का, एकदा फायनान्शियल कमिटमेंट असतं, ते तुमच्या रेंट असतात आणि इफ देर इज नो 2 वर्किंग पार्टनर्स यू कॅनॉट जम्प. कारण फायनान्शियल स्ट्रेन असतं, ते तुमच्या रेंट आहेत, युटिलिटी आहेत आणि युअर कार्स अँड एव्हरीथिंग इज ऑन लोन. बरोबर. आणि तुमच्याकडे ते नसते तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. अमेरिकेमध्ये ते असं म्हणजे बाहेरून जो अमेरिकेकडे बघतो त्याला अमेरिकेचं लाईफस्टाईल आणि रिचनेस आणि ते द अमेरिकन ड्रीम फार अट्रॅक्टिव्ह वाटतं. पण जो अमेरिकेत राहतो त्याला माहितीये की लँड ऑफ द फ्री आहे, पण इट कम्स विथ इट्स ऑन काय म्हणतात, तुम्ही जखडलेले असतात. राईट. त्या दिवशी तुम्ही आय थिंक म्हणत होते दलदलमध्ये फसलेले. इट्स ब्युटिफुल. व्हेनेवर आय यूज्ड टू गिव्ह सम लेक्चर्स अँड ऑल, मी बोलतो की हे लोटस आहे ना, काय बोलतात त्यांना, कमळ, ते कुठे फिरतं? किचडमध्ये. बरोबर. सो इट इज किचड ऑन द ग्राउंड अँड दॅट इज कमल ऑन द फ्लोर. सो दॅट इज हाऊ अमेरिका इज. इट इज किचड. सो वेन यू लँड इन टू इट, यू आर इन टू इट. You can just see the flowers on the top. It is all kitchen inside. Ground reality kitchen आहे. लांबून फक्त आपल्याला कमळ दिसतात. Correct. That is real. And then you need to come out and then flower now bloom like a lotus. Then only that is that American dream, because that is how America has flourished, right? Yeah. I ran that show, Chola Indian Restaurant करून नाव दिलं त्यांना. Chola was like Rajaraj Cholan from Chennai. I had a big team. रेस्टॉरंट मध्ये कसं असतं माहिती आहे का, शेफवर एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन दॅट. बरोबर. शेफ जर बदललं, टेस्ट गेले. सो आय यूज टू हॅव शेफ अँड त्यांना मी घर, इवन आय बॉट अ हाऊस फॉर दॅम, सो दे विल बी इन दॅट हाऊस. घर घेऊन दिले. करेक्ट. शेफ आणि माझ्याकडे शेफ होती, त्यांच्याकडे ॲपेटायझर शेफ होता. अरे वा. तंदूर शेफ आहे. Then we had buzzer boys, we had dishwashers. It's a big story. Like it is, restaurant industry is like that. Like you cannot have a shortcut in restaurant. पूर्ण सेटअप, पसारा पूर्ण लागतो. 100%. आता मी भरपूर आपल्या ह्या पॉडकास्टवर भरपूर स्मॉल बिझनेस ओनर सोबत जेव्हा गप्पा मारतो ना, तेव्हा एक कन्सिस्टंट थीम मला अशी ऐकायला मिळते की कुठल्याही बिझनेसला तुम्ही स्टार्ट केल्यानंतर ना, तुम्ही त्याला 3 वर्ष किमान द्यायला पाहिजे. ऍटलीस्ट 3 वर्ष. तेव्हाच ते जरा तुम्हाला जरा इफ यू आर स्टार्टिंग अ बिझनेस, इफ यू आर टेकिंग ओव्हर अ बिझनेस, ऍटलीस्ट 1.5 years you have to be here. So starting a business and taking over a business is different. वा, व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे. कारण तुम्ही जो घेतला बिझनेस तो रनिंग होता. करेक्ट. सेट होता, तिथं काही कस्टमर्स ऑलरेडी येत असतील, त्यांना नाव असेल, ब्रँड असेल, व्हॉट एव्हर. दुसरं म्हणजे काय की युअर फॅमिली इज इम्पॉर्टंट. एक तुमची फॅमिली जर तुम्हाला बॅक करत नाही ना,
तर don't get into this business, any business for example, because everything starts from there, right? तुम्हाला एक if it's just tension at home, if you have small kids बरोबर आहे. and you have to take care of both, अवघड आहे. so it is really difficult. येस, मी माझ्याशिवाय अजून दुसरं कोणी ज्वलंत उदाहरण नाहीये. कॅमेऱ्याच्या मागे जे बसलेले आहेत हस्ती आपल्या प्रोड्युसर डिरेक्टर. सो शी हॅज बीन लाईक Right. पहिल्या दिवसापासून सपोर्टिव्ह. The motivation comes from there. अँड इट बिकम्स व्हेरी इझी देन. Right. ओके, जर तुम्हाला घरचा सपोर्ट असेल ना, देन यू आर लाईक अरे होऊन जाईल, करून टाकू. And if your wife says that, or if your partner says, okay, I am with you, just go ahead, that's the only thing that you need. कारण काय याच्यामध्ये बिझनेसमध्ये कमिटमेंट असतं आणि यू कॅनॉट लिव्ह दॅट कमिटमेंट अँड गो अँड टेक केअर ऑफ युअर हाऊस. यू कॅनॉट. फुल फोकस. राईट, फुल फोकस 100. कारण म्हणजे तुम्ही नाही दिला तर दुसरा कोणीतरी देईल आणि पुढे जाईल. करेक्ट. अँड यू कॅनॉट रिलाय ऑन युअर एम्प्लॉईज ऑल द टाइम. हा आता ना थोडासा ना, ओके, मला हा पॉइंट ना थोडा डिस्कस करायचा आहे. कारण रेस्टॉरंट बिझनेस मध्ये राईट हे फार म्हणजे प्रकरण चालतं असं मी ऐकलेलं आहे. करेक्ट. की पण मी हे पण ऐकलंय की भरपूर ओनर्स दे लेट इट स्लाइड. कारण लाईक त्यांना माहिती आहे, अरे डोळे झाकून ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल थिंग्स आर रनिंग फाईन, यू लेट इट स्लाइड. as long as their money is coming, he is okay. चलता है. लेकिन क्या होता है कि बाद में over a period of time the employees think they are the owners. The attitude changes. The employee should always think that you know everything. Even if मी होता IT background, पण माझ्या शेफला माहित होतं की थॉमस आला की ह्याला माहित आहे की फूड कशी असते आणि ह्याची क्वालिटी कशी असते. इवन युअर स्मेल कॅन टेल यू, हे दिस इज नॉट स्मेलिंग गुड, अँड आय विल टेल हिम ऑन हिज फेस. इफ यू डोंट टेल हिम, ही विल टेक ओव्हर यू. सी, दॅट इज इम्पॉर्टंट. सो यू शुड ऑलवेज बी ऑन द बॉस. नाही म्हणजे बरोबर आहे, थोडा असर्टिव्ह राहायला पाहिजे आणि थोडंसं. सो याच्यामध्ये यू हॅड सम बॅकग्राऊंड इन फूड. नो, यू सेड, बट यू वर अ फूडी. I was a foodie. I Mumbaikar, right? I am from Mumbai, so anything from street we have tried, and with the great restaurants too. So I know the taste of. I can taste and smell any food and tell you it is good or bad. ओके, म्हणून मग त्याच्यावरनं तुम्ही ते करायचे. ओके, आणि नंतर तुम्ही तिथे भरपूर तुमचा टाइम इन्व्हेस्ट करत गेले. पण त्याच्यानंतर तुम्ही तुमचं एक रेस्टॉरंट न ठेवता तुम्ही तुमचं पूर्ण ऑस्टिनभर भरपूर ब्रँचेस काढल्या. काय झालं ना, after 2 years, 2.5 years, नंतर the growth was there, right? Because management was involved. I was a management guy, Management was involved with the chefs. So food and management. Business side. So and then it scaled. बरोबर आहे. And my marketing was really nice, and it scaled at a very high level. And every month we used to do $90,000 to $100,000 inside sale 18 years back. 18 वर्षांपूर्वी प्रत्येक महिन्याला $80,000 ते $90,000. करेक्ट. तेव्हा येस, इंडियन रेस्टॉरंटमध्ये. आणि but I had a overhead cost too. I had almost I had almost 16 people working. 16 लोक आणि my payroll was only $54,000. ओके, त्या 80-90,000 मध्ये 54,000 तर सॅलरीच आहे. Yeah. जागा वेगळी. But even the partners have been paid, right? I am also paid. So it is a part of it. Yeah, exactly. Okay. And even the rent at that time was $10,000. $10,000. Yes, exactly. हे कुठं होतं? राऊंड रॉकला होतं. तेव्हा त्या एरियामध्ये होते का आपले इंडियन लोक तेव्हा पण? सो एक ऍडव्हान्टेज काय होतं माहिती आहे, डेल होता कॅम्पस क्लोजर बाय. बरोबर. अँड मी काय करत होतो, डेलचे डायरेक्टर्स आणि डेलचे जे मॅनेजर्स आहेत त्यांना त्याच्याशी बोलतो आणि ॲट द ट्रेनिंग they will tell there is an Indian restaurant there because these people come from India, right? All the IT guys comes from India. बरोबर. And from India only they have a training that there is Chola Indian restaurant closer by. So you don't have to go. जो कोणी इंडियावर येतो त्याला सगळ्यात पहिले इंडियन रेस्टॉरंट कुठे आहे, इंडियन रेस्टॉरंट कुठे आहे, कारण आणि वॉकेबल डिस्टन्स. वा, लोकेशन प्राईम होतं. Exactly. That was one of the biggest hit. Nice. And then I scaled it up. ते साऊथ इंडियन होतं का सगळं मिळालं? साऊथ इंडियन, नॉर्थ इंडिया, इंडियो चायनीज, सगळं, everything, because I had chef. हो का? Yeah, it is a handwritten of chef. So whatever the chef makes. And see, the only thing is don't go for shortcuts. आता मला ना तुम्ही जे म्हटला हा पॉइंट महत्वाचा आहे की शेफ रेस्टॉरंट साठी सगळ्यात क्रिटिकल कंपोनंट आहे, राईट? तो म्हणजे ही इज लाईक द ग्लू हू कीप्स एव्हरीथिंग टुगेदर. ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला शेफ मिळाला ऑलरेडी, कारण ते आधीच त्या रेस्टॉरंट मध्ये काम करत होते, राईट? पण जर कोणी नवीन
रेस्टॉरंट उघडायचा प्रयत्न करतोय, त्यांनी शेफचा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? So you should only do the business which you know. काय आहे ते, tomorrow the chef will go. मग काय तर करा? काय करणार? If you do not know how to cook it, it's closed. डिपेंडन्सी. Yeah. So get into a business which you know that even if there is nobody, I can manage the show. If the chef is gone, I'm not going to close it down. मी आपल्या शेफला रहने के लिए जगह, खाने के लिए फूड, सोने के लिए जगह, चलाने के लिए गाड़ी, सब कुछ. आणि वरून भाई राजा है तू. पगार पण नाही. पगार वो तो उसका मतलब कोई खर्चा ही नहीं है उसको, और जो भी है वो तो खिसे में ही है ना. कुछ जरूरत हाँ, तो मैंने वैसा रखा था. एंड ना घर लेके दिया था. इधर के लोग क्या करते हैं कि कट शॉर्ट करते हैं, जैसे कि अपार्टमेंट लेके दे दिया, भाई तू ले, 10-15 लोग साथ में रह रहे थे. कीप इन लाइफ लाइक ए किंग. ट्रीट हिम. Yeah, treat him and see that he is getting everything, because he will not get the same thing to other restaurant. When you go outside, तुम्हें दूसरा restaurant, if you think about it, okay, पगार थोड़ा सा ज़्यादा मिलेगा, लेकिन तेरा सुविधा वो क्या हो गया? बाकी का चीज. Correct. वो ट्रीट कैसे कर रहा है? Treat कैसे कर रहा है? एज यू नो ही इज ट्रीटिंग यू इक्वली. Yeah. तो वो भी मेरा शेफ लोग ऐसा था कि मैंने थोड़ा सा पगार ऊपर नीचे भी कर दिया तो भी they were happy, because they had a life in that, right? It is not like you are like squeezing them and then just taking all the Abusing other- them, right? Yeah, right. You give them respect and take that respect and treat them like they are something important for you, but also they should know that you are the boss. They should never say that okay, I cannot do this or you do it. भी कल को एक आपके पास एक catering है 500 लोगों का, and the chef doesn't show up, you're screwed. Your name is screwed because you already committed. बरोबर आहे. And they don't know, the guy who ordered that 500 people, they don't know you have a chef or not. They have came and tasted your food and they liked it. या रेपुटेशन गया. ट्रस्ट गेला. एक ही टाइम पे उधर 500 फैमिलीज आता है, वो 500 फैमिलीज के सामने आपका रेपुटेशन खत्म. एंड इट स्प्रेड्स लाइक फायर. ऐसा अशा गोष्टी तर जास्त लगेच निगेटिव्हली स्प्रेड होतं. करेक्ट. पॉझिटिव्ह स्प्रेड धीरे धीरे होता है. थोड़ा नेगेटिव तो ऐसे फायर की तरह स्प्रेड होता है. निगेटिव्हला वेळ नाही लागत. नहीं. So that is very important. You should always think about all those things before you start. हॉटेल बिझनेसमध्ये मी हे पण फार ऐकतो की लेबर फार क्रिटिकल गोष्ट आहे. शेफ तर ऑब्व्हियसली म्हटलेच तुम्ही, Correct. पण बाकीचा जो लेबर आहे ना, इवन सर्व्हर्स म्हणा, वेटर्स म्हणा, किंवा बाकीचे तुमचे मग शेफच्या हाताखालचे जे लोक असतात कटिंगसाठी, चॉपिंगसाठी वगैरे, ते लोक यू कॅन हायर दम लोकली. ऍक्च्युली भरपूर आजकाल मेक्सिकन लोक पण मेक्सिकन दे आर द गुड पीपल टू वर्क विथ. हो ना. Yeah. Only the chef and the cooks has to be from whatever Desi culture, loka. Desi, whatever your cuisine is. बरोबर. So other than that, helpers can always be any local guys. You don't have to have helpers like Indian helper. No, कारण they are paid more. हो ना. इंडियन शेफ्सला आणि कुक्सला जास्त पैसा मिळतो. Right. मिनिमम वेजवर नाही चालत. हो नाही. पण हे जे बाकीचे असतात हे मिनिमम वेज असतात का नाही? थोडं मिनिमम म्हणजे थोडासा जास्त असतं. नॉट मिनिमम वेज मध्ये कोणीही काम करत नाही आता. नाही ना. Yeah. गए वो दिन. गए दिन. लेकिन people are making money too, right? Yeah. After that, the journey started from that big restaurant. आणि काही कार्यक्रम ऑस्टिनमध्ये, राऊंड रॉक मध्ये होता. My restaurant used to be the number one because केटरिंग करायला, capacity. Even if you have होस्ट करायला, even host करायला, कारण there was no such a big restaurant anywhere. बरोबर. 300 लोक म्हटले. Right. वाव. We have all the parties and a cricket aho and either birthday, wedding, everything was fully packed. And I had never seen any days which was like, any weeks which was not packed. People used to stand in line to get into my restaurant, Chola. Weekends though, busy. You don't book a table, you don't get a table. That was how Chola was running. Then we had some partners, we had some issues with the partners. Then slowly what happens is I have some creative things. I cannot sit at one place. I understood that. तर काय झालं की नंतर just did a market search and saw that the trend from sit down restaurant to fast food is going fast. अच्छा, हे तुम्ही कुठेतरी असं वाचलं? हां. ओके, इंटरेस्टिंग. But fast food, the problem is Indian fast food. Any fast food, generic fast food. general fast food, because people don't have time and stuff. आणि ड्राईव्ह थ्रू मधनं पटकन pick करा, निघा. करेक्ट. आणि दर इंडियन हा एक फास्ट फूड मध्ये आलेला नाही आहे. नाही, बरोबर. कारण जसं अमेरिकन जसं बर्गर वगैरे असतं ना, ते फास्ट फूड मध्ये काय पिझ्झा आहे, कारण ते स्टँडर्डाइज असतं. बरोबर. प्रोसेस. एक्झॅक्टली. आणि इंडियन फूड स्टँडर्डायझेशन करायला it is really difficult. Yes. To standardize the foods. Yes.
That was the only reason why Indian food doesn't have a chain. Like you have Burger King as a chain, you have McDonald's as a chain, Subway as chain, but there is no chain. There is chain, but little bit. अशा नॅशनल Yeah, लेवलच्या national एवढ्या or नाही. international level, there is no Yeah, chain. locally आहेत त्या. That's because you cannot standardize the thing. That is the problem. मी खूप रिसर्च केलं याच्यावरती. How can we make it standardized? So how can sir, can we make staff as standardized? Can we make a food as standardized? Where is that we can standardize? I started doing a very big research on it, and it took me long years, like maybe 7 to 8 years. पूर्ण रिसर्च कम्प्लीट पूर्ण करायला. रिसर्च कम्प्लीट करायला. वाव. आणि नंतर वी केम अप विथ समथिंग पाच सॉस बनवले. 5 सॉस. काय सॉस म्हणजे तुम्ही मटन करी, चिकन करी आणि व्हेजिटेबल करी. सो व्हॉट इज कॉमन इन दॅट? करी इज कॉमन. करी 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 आणि करी म्हणजे ब्राऊन असते आणि टिक्का मसाला. सो चिकन टिक्का मसाला आहेत, पनीर टिक्का मसाला आहेत, व्हेजिटेबल टिक्का मसाला आहे. तर टिक्का मसाला म्हणजे ते ऑरेंज कलरची टिक्का मसाला. सो टिक्का मसाला. सो मी काय केलं, हे करी चिकन करी आणि चिकन काढलं बाहेर, ओनली करी. मटन करी मटन काढलं बाहेर, ओनली करी. हां, तसं मी एक करी सॉस बनवला, ओनली सॉस. स्टँडर्डाइज केला. आणि टिक्कामध्ये तसंच केलं. टिक्का सॉस, टिक्का मसाला सॉस. बरोबर. हां, करी सॉस, टिक्का मसाला सॉस आणि सागवाला सॉस. साग म्हणजे 3 सॉस. हां, 3 नाही 5 सॉस होते. विंडालू होती, करी होती, टिक्का मसाला होती, साग होती आणि अजून एक होता आपला कोरमा. वा. लाईक अ व्हेजिटेबल कोरमा आहे, चिकन नवरत्न कोरमा आहे, है ना. सो दॅट वॉज वन थिंग दॅट क्लिक्ड मी. अँड देन मी ते सॉस कसा बनवायचे है ना, त्यांना प्रोटीन, आय टूक द प्रोटीन आउट, राईट. बिकॉज काही असं असतं ना, काही करीमध्ये याच्यामध्ये प्रोटीन असतं तर इट हॅज अ शेल्फ लाईफ, इट गोज बॅड. बरोबर आहे. राईट. इफ देर इज नो प्रोटीन थोडंसं वाढू शकतं. या, करेक्ट. अँड मी एक रिसर्च केलं त्याच्यावरती आणि आय सेंड दॅट थिंग टू द लॅब टू सी व्हॉट इज द शेल्फ लाईफ फॉर these sauces. With and without protein. Correct. And then I came up with a very beautiful outcome that can be preserved for 1 year. तो विदाउट प्रोटीनचा जो सॉस आहे मित्रांनो, तो 1 वर्षापर्यंत तुम्ही ठेवू शकता. कारण त्याच्यात ओनली मसाला आहेत, बाकी काही नाही. त्याच्यामुळे ते मसाले ऍक्ट एज प्रिझर्वेटिव्ह. राईट. कारण आपलं वाव 1 वर्षापर्यंत. अँड देन एक सेंटर मी काय केलं, एक सेंटर लोकेशन केले आणि तिकडे ओनली सॉस. आणि तिकडे माझ्या मेन शेफ, माय मेन शेफ विल बी ओनली दॅट. सो काय होतं, त्यांचं काम फक्त सॉस बनवायचं. म्हणजे तुम्ही जर करी बनवलंय आणि चिकन करी आणि इट इज कमिंग फ्रॉम द सेम शेफ, इट हॅज द सेम टेस्ट. तुम्ही बनवलं, मी बनवलं, इट हॅज द सेम टेस्ट बिकॉज द बेस इज द सेम. सॉस सेम. यू आर ओनली पुटिंग प्रोटीन. बरोबर. वरून तुला चिकन टाकायचं, मटन टाकायचं, व्हेजिटेबल टाकायचं, टोफू टाकायचं, पनीर टाकायचं. अँड वी स्टँडर्डाइज इट. अँड आणि डॉक्युमेंटेशन होती की किती वेळ हे कुकिंग करायचे आणि काय करायचं, ते वी डॉक्युमेंटेड इट. हे म्हणजे मग तुम्ही नुसते ओके तुम्ही ते प्रॉडक्टच बनवलं का? राईट. सो आणि हे प्रॉडक्ट तुम्ही विकत होते? येस. अँड नॉट टू एनीबडी आउटसाइड. सो हे डेव्हलप केल्यानंतर मी एक नवीन ब्रँड चालू केलं, नानफुल. NAANFULL. तर कन्सेप्ट असं होतं की नान एक इंडियन ब्रेड आहे, जसं पिझ्झा हट. पिझ्झा बोललं तर पिझ्झा हट. बरोबर. So we always think of that. So I wanted to associate naan with Naanful. The name was Naan full of flavor. एक नान मध्ये आपण गार्लिक नान आहे, काही नान असेल ना, पनीर, पोटॅटो, वी कॅन डू एनिथिंग. सो आय वॉन्टेड समथिंग वेअर यू कॅन आयडेंटिफाय अन इंडियन फूड, लाईक एव्हरीबडी नोज नान, है ना. इंडियन फूड विथ नान. ब्रँड जो नानशी, राईट, नानला लागून आहे. वा. आणि फर्स्ट ते वी स्टार्टेड इन सीडर पार्क. नानफुल पहिला ब्रांच सीडर पार्कला लॉन्च केलं 1490 रँच मध्ये. हे म्हणजे तो छोटा फास्ट फूड कॉन्सेप्ट होती. सेम कन्सेप्ट असं होते की चिपोटले जसं कन्सेप्ट. मी चिपोटलेला गेलो, वी कॅन चूज व्हॉट वी वॉन्ट. बरोबर. तसं एक इंडियन मध्ये, एक इंडियन प्रॉडक्ट मध्ये वी वॉन्टेड टू गेट इन टू इट. अँड चिपोटला सेम कॉन्सेप्ट इंडियन.
इंडियन चिपोटले यू कॅन से. बरोबर. फक्त तो बेस तुमचा नान असणार, नान बेस, नान बेस असणार. त्याला सांगणार ओके आता हा सॉस दे मला, त्याच्यानंतर हे करी टाक आणि राईस राईस पाहिजे, काय पाहिजे, आणि ऑल द व्हेजिटेबल्स अँड काही वॉट एव्हर यू कॅन चूज राईट. आणि हा नान बनवायचं म्हणजे ते तंदुरी नान नाही. मी एक मशीन इम्पोर्ट केलं फ्रॉम इंग्लंड नान बनवण्यासाठी. ते असं फ्लॅट मशीन होती आणि ते इट गोज ऑन रोटेटिंग लाईक इनसाइड इट इज फायर. म्हणजे एक बॉक्स जसा मागे फायर असतात आणि एक तवा आहे, ते तवा आतमध्ये जाऊन बाहेर येतात. राईट. You just make the naan, keep it on that, and it goes inside, makes the naan, and comes out. And it was made in front of the customers. वा, तुमच्या डोळ्यासमोर नान तयार होतोय आणि तो तुम्ही खाताय. युनिक थिंग, राईट? It was a unique thing. Yeah. So आणि हे प्रत्येक ब्रांच मध्ये तुम्ही ते इम्पोर्ट केलेलं लावलं तो. That time, that machine costed $15,000. इम्पोर्ट वगैरे करायला. And there is no service वगैरे काही नाही. It's gone. You go lost. $15,000. Right. मग किती ब्रांचेस झाल्या नानफुलच्या? I opened 5 branches. स्वतःच्या? Yes. कुठे? हे सगळ्या नॉर्थ ऑस्टिन मध्ये? नॉर्थ ऑस्टिन इकडे पण होते, आपल्या डोमेनला होता. अच्छा. आणि सीडर पार्कला होता, राऊंड रॉकला होतं, ऑस्टिन साऊथ ऑस्टिनला होते. वा 5. And we are talking like almost 10 years back, right? 2014च्या आसपास. Yeah, 2012 I was on the news, like one of the young entrepreneurs who was coming up with Indian concept to Americans. Young Indian entrepreneur, huh? Yeah, and Americans only knows Chipotle and Subway and all. They cannot. तुम्ही बोलला ना की Indian food ते spicy असेल, नाहीतर no, I cannot try it. It's too expensive. I wanted to break all those barriers. My wrap came up with $5.99, $6.99. Wow. So we are almost talking like 10-12 years back, right? Correct. So nobody could even think about it. तेव्हा म्हणजे एकदम खरं, म्हणजे एकदम युनिक कॉन्सेप्ट होती तेव्हा, आणि आय एम ऑलमोस्ट अहेड ऑफ इट 3 years. Right. And पण रिस्पॉन्स कसा होता? It was really packed full and we were doing really nice. Hit होते? 100% hit. कारण first मी launch केलं Cedar Parkला and it was really hit. And then landlords started calling me and saying, hey, are you interested in opening restaurants? I opened restaurant in Domain. I did not even pay the rent for 8 months because he wanted me to come over there. हो ना? Domain मध्ये 8 महिने मी रेंटच नाही दिलेले. Contract was for 5 years. बरोबर. But 8 months I did not. एका हे जे तुमचं नानफुलची एक ब्रँच होती, ती एक ब्रँच रन करायला किती लोक लागायचे? 2-3? No. There were 6 people. एका ब्रँच साठी 6 लोक? कारण काय माहितीये का, ते faster you have to wrap it and roll it and give it, right? कारण तुम्ही नानच मेन्स म्हणजे तुम्ही तिथे बनवत होते फ्रेश. Right. इट वॉज नॉट लाईक तुमचा काय म्हणतात फ्रीज मधनं काढून नुसता गरम केलेला, तसा नाही. तसं नाही. अँड इधर क्या होता है कि जो आप देखते हो वही विश्वास करते हो ना. इट सीज इन फ्रंट ऑफ योर आईज दैट दे आर मेकिंग इट. बरोबर. एंड दे आर क्लीन एंड दे आर मेकिंग इट, एंड व्हाट एवर यू सी यू बिलीव. That was the point when I made money, like monetized, right? Because you show everything. तो भरोसा वाटतो. Indian restaurant कसा असतं माहिती का? Everything is behind the wall. What do you do? Nobody knows, right? अंदर क्या चल रहा है किसी को पता नहीं. So इसके लिए मैं सब बाहर लेके आया मैंने. And लोकांना आवडलं ते. लोकांना आवडलं. I was being elected as one of the Cedar Park Chamber of Commerce मध्ये मी होता one of the youngest entrepreneurs. We were doing the best sauces awards, whatever Austin नाही ते sauce award असं होते की 1,500 restaurants, they come for a sauce festival here in Austin. 1,500 and I was the top first. I still have that thing with me. Yeah. सॉस फेस्ट मध्ये 1,500 लोक येतात अमेरिकेमधनं. रेस्टॉरंट 1,500 रेस्टॉरंट येतात आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट होते मी. फर्स्ट. क्या बात है. Yeah. I still have the memento and everything. And then they scaled. People started asking me and queries came up. Yeah, correct. And we got a lot of things from Houston. And एक होते की हे स्टँडर्डायझेशन केल्यानंतर ह्याला if you want to market it, you need to have a franchise काय बोलतात मॉडेल असतं. Yeah. And you have to, there should be a franchise
एग्रीमेंट वगैरे असतात ते एग्रीमेंट वगैरे इट वॉज रिअली एक्सपेन्सिव्ह. मॅकडॉनल्ड्स वगैरे जसं एग्रीमेंट करतो ना, to make that initial agreement was $500,000 because attorneys were involved and a lot of the people are involved who has to look into each and every small details of how to Big put business, it everything. big business. Yeah. And that time I had my son who was born prematured, and see, that's what I say, right? Family and your background is very important, because if there is no support from your family, हे कुठल्या वर्षी होतं? it was 2012, 2012, 2013. ओके. My son was born prematured. He was in the hospital. Second Baby. 6 months. He was born in 6 months. So 3 months early. 6 महिन्यात. Yeah, because it was my mistake. My wife has to take all the strains at home, right? And I was like fully focused on my restaurant and stuff. And even she was a nurse at that time. Now she's a nurse practitioner. But the stress that a woman, a girl goes through when you are out for your business or your venture, that we cannot even think about it. And when he came out of the hospital, the hospital bill was $1 million. $1 million American dollars what? The hospital bill. Bill. When he came out. He's a million, my baby is $1 million baby. And this is after insurance. Insurance only pays 80%. Yeah, but they charge this after insurance, right? Yeah. 20% you have to pay from your pocket. Oh my God. That's when I had to get out of my business. So I had to back पण हे up. केव्हा झालं मग डेल सोडून रेस्टॉरंट मध्ये फुल टाइम? कारण After 2008, I left Dell. 2009. आणि रेस्टॉरंट केव्हा घेतलं होतं? 2008 and 6-7 ला नाही. no 1 year after the rest. 2008 I left Dell. Yes. ओके. 2007 ला रेस्टॉरंट घेतलं. 2008 पर्यंत नोकरी सोडून दिली. आणि हा जो चॅलेंजिंग एपिसोड झाला 2012. बाळाला घेऊन, तो 2012 मध्ये. मग तुम्ही काय डिसाइड केलं की No, so काय झालं की, see, that is very important, right? If you are not physically involved into your business, lot of other factors affects it. बरोबर. So then those external तुम्ही factors. कोणाच्या हाती म्हणजे पूर्ण. So if you have good partners, it makes a difference. But when your partners bites you, so it is very difficult to understand, to get into that partnership thing, right? You need to have good partners. If you do not have good partners, you will be kicked out of your thing. How big you are, how small you are, it doesn't matter. But if you see that there is a weakness in you, your partners will always take over. So that happened in my case. I don't want to get into that story, but no, there's a big story in there. I may have a movie coming up on that same topics and how I went my journey. But the story is there. Very soon there will be a Malayalam movie on. काय म्हणताय? It's a big story, right? It's a big story. मित्रांनो, बिनू भाऊंच्या आयुष्यावर, म्हणजे यांची जी जर्नी आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर ते मल्टिपल रेस्टॉरंट ऑनर्स, ते नानफुल फ्रँचायझीचे ऑनर, आणि नंतर ते सगळं सोडून एक काहीतरी वेगळंच जे काही ते करतायत, त्याला घेऊन एक मल्याळम पिक्चर सुद्धा येतोय. ऑलरेडी प्रोडक्शन चालू झालं? No. The story writing, yes. The story is already started writing it up. Nice. And yeah. इथे बनणार का ऑस्टिन मध्ये? It's too early to say, but the storyteller is here in Austin. And he's working on it, yeah. वा. इन जनरल साऊथ इंडियन मूवीज छान असतात टेक्निकली. त्यात केरला मूवीज थोड्याशा मला वाटतं डीप मिनिंग आणि लो बजेट आणि दे आर एस्थेटिकली आणि सगळ्या म्हणजे दे आर व्हेरी नाईस. आवेशम and all those, if you have seen these days. येस, आवेशम बघितली मी. बिनू भाऊ, अमेरिकन भाऊ पॉडकास्टवरही आमचा सगळ्यात महत्वाचा उद्देश तोच आहे की अशा ज्या इन्स्पायरिंग स्टोरीज असतात त्या आपल्या मराठी मंडळी सोबत शेअर करायच्या. कारण काय की भरपूर लोक त्यांच्या 9 to 5च्या सायकलमध्ये एवढे अटकलेले असतात की त्यांना वेळच मिळत नाही की अरे असं काहीतरी पॉसिबल आहे. आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, इफ यू डू नॉट थिंक आउट ऑफ द बॉक्स, यू आर स्टक इन समथिंग, and then you have your back pains, your headaches, you have your family problems, you have a lot of things. I always recommend people to think out of the box, or else your life is stuck. Same thing, same routine. See what you can do differently, because everyone has their own talents, and inborn thing is there. You may be an engineer or a doctor, maybe by your own
maybe a dream or something, or you wanted to, or maybe most of them Indians का अगर आप देखोगे, most of the engineers and doctors are, because मेरे डैड ने बोला मेरे को इंजीनियर बनना है, मैं बन गया. फैमिली और सोसाइटी सोसाइटी, हाँ, मेरा भाई इंजीनियर है तो मेरा चाचा इंजीनियर है तो मैं इंजीनियर और डॉक्टर के अलावा देयर इज अ बिग गेम एंड बिग इंडस्ट्री आउटसाइड व्हिच इज वेरी ब्यूटीफुल इंडस्ट्री. And if you can find something which can make changes, there is nothing else beautiful than what you can contribute to this society. When I started Naanful, I did one good thing. I just wanted to share this on this podcast. एक शेयर ए नान मैंने चालू किया था. शेयर ए नान. तो क्या होता था कि शेयर ए नान, या क्या होता था कि, सॉरी मैं हिंदी में बोल रहा हूँ, लेकिन क्या होता था कि जब लोग अपने पास आते थे खाने के लिए, उनको अच्छा लगा, तो $9.50 या 60 cents होता था, तो $10 they will give you, and then there is a 40 cents, right? So the concept was this: for that 40 cents, I will give you a naan. Okay, so what you'll do with this naan is, when you drive back, you see anybody on the street, you can give them that food. Oh, share a naan. Share a naan. So, and I have shared almost like 70,000 or 80,000. I was on the news too on that thing. People were like clicked on my mind and just wanted to share that. Giving back to community. Giving back to community is very important. And that's what people here looks at you as. That is what makes you different from other people. Like if you are an Indian, if you immigrated to this America, if you can make a change in the society, people will always remember what you did. That is a beautiful thing that you can give back to the society. Don't give millions of dollars. I'm not saying you cannot make somebody's life very happy donating him big things, but small things you can do. It's very important. फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कम्युनिटी सर्व्हिस हा अमेरिकन जीवनामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे बिनूभाऊ म्हणताय की जेवढं तुमच्याकडनं शक्य आहे, आणि असं बिनूभाऊ म्हणताय की तुम्हाला मिलियन्स ऑफ डॉलर्स द्यायची गरज नाही, तुमच्याकडनं जे शक्य. आता त्यांच्याकडनं नान दिले त्यांनी कम्युनिटीला, जे काही चेंज होती त्याच्याऐवजी ते नान द्यायचे, आणि ते मग तुम्ही वाटा, तुम्हाला कोणाला द्यायचं असेल, रस्त्यावर कोणी असेल गरीब तर त्याला देऊन टाका. आणि अशी कम्युनिटी सर्व्हिस केल्यामुळे भरपूर त्यांना जे काही कम्युनिटी त्यांना रेकग्नाइज करायला लागली. त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये कम्युनिटी सर्व्हिस हा प्रकार फार महत्त्वाचा आहे. गिव्हिंग बॅक टू कम्युनिटी. आणि ह्या लोकांना ते फार आवडतं. 100%. त्यांना, आणि दे अप्रिशिएट दॅट. They appreciate that, yeah. They appreciate that. They will, the mindset changes. बरोबर. And when you look at a person, the mindset changes. Oh, he's an Indian guy. He's a helping guy. He's giving. He's a giving. He's not just receiving. He's just receiving. Right. बरोबर. And my journey started, and then Naanful असा होता, and my son was born, and then I got out of all these. 2 years I was home. त्या एपिसोड नंतर तुम्ही 2 वर्ष. Yeah, because we were like mentally and physically and everything we were down, right? And then 2 years we were like we were not doing anything. We were like focused on our kids and stuff and all. See, that's very important, right? 2 years I got full take care of my kids and see that they are back on track. See, what happens in restaurant industry, you have to understand. I am not discouraging anybody to get into this, but when you go to the restaurant, you have to go to the restaurant at 8 o'clock, right? You have to open your restaurant at 10 o'clock. Morning you go, your kids may be going to school. Evening when you come back, your kids are sleeping. Asleep already. So you don't have family time with your kids. आणि ते रेस्टॉरंट बिझनेस म्हणजे असं आहे, पैसा वगैरे आहे, सगळं आहे, पण काम फार आहे. काम फार आहे. Stress. Yes. And if you have small kids, especially I would recommend you not to get into restaurant industry. But what is the next alternative? You have a passion. So that is where I came up with food truck. That is number 2. Yes. Started looking around food trucks. Then I started my first food truck. I want to experience. Without you experiencing, you cannot start any show. Okay, first you need to get into it and know exactly what it is. Get your hands dirty. Right, get your hands dirty. So I started looking into it and started one first food truck, and food truck on the 6th Street, Rainy Street में एक food truck था मेरा, the Bombay, the Indian cuisine करके एक अच्छा खासा जी राज महल के बाजू में
बहुत अच्छा फूड ट्रक रेनी स्ट्रीट मित्रांनो म्हणजे ऑस्टिन मधलं पार्टीचं ठिकाण. करेक्ट तिथं सगळे तरुण मंडळी कॉलेज मधली Yeah. संध्याकाळची तिथं पडीक असते. Right. ओके, तिथं जाणार पार्टी करणार. तिथं भरपूर फूड ट्रक्स आहेत. होती, आता तर कमी झालं. आता कमी झालं. It was like Mumbai, like from evening 5 o'clock to morning 3 o'clock. Like the crowd is like that. Yeah, exactly. That is the crowd, and the rent is expensive. Huh? It is not easy to. The rent was like $4,000 for only a food truck. $4,000 महिन्याचे food truck on Rainy Street. रेट करायला फक्त तेवढी जागा. येस. आणि दुसरं म्हणजे साऊथ बाय साऊथ वेस्ट, ते एक मोठा इव्हेंट होती. साऊथ बाय साऊथ वेस्ट म्युझिकल फेस्टिवल, ACL, and in that event every day you can make, I used to make like $8,000 to $10,000 every day on a food truck. You cannot make it on a restaurant. You can make that same amount on a food truck because you were on Rainy Street. लोकेशन पुन्हा लोकेशन इज इम्पॉर्टंट. तर मित्रांनो, ऑस्टिनमध्ये भरपूर प्रत्येक वर्षी वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात. ऑस्टिन त्यासाठी फार फेमस आहे. म्हणजे साऊथ बाय साऊथ वेस्ट नावाचा एक इव्हेंट असतो आणि ऑस्टिन सिटी लिमिट्स भरपूर म्युझिकल फेस्टिवल होत असतात. आणि जर तुमचं लोकेशन डाऊनटाऊनच्या आसपास असेल तर भरपूर टुरिस्ट लोकांना तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. आणि कधी कधी दिवसाला तुम्ही म्हणताय $8,000 ते $10,000 पण बिझनेस व्हायचा. साऊथ बाय साऊथ वेस्ट मध्ये असं असतं ना की इव्हनिंग 6 o'clock टू मॉर्निंग 5 o'clock. When I went into food truck, मी मेनू लहान केले, एकदम स्मॉल मेनू, सो पीपल कॅन अंडरस्टँड. राईट. एवढं अमेरिकेमध्ये कसं असतं, नंबर 1 पाहिजे, नंबर 2 पाहिजे, नंबर असतं त्यांना. सो वी केम अप विथ द सेम कॉन्सेप्ट. राईट. इंटिग्रेट दॅट कल्चर इन टू युअर. अमेरिकन लोकांचं फार महत्वाचं आहे. सिम्पल. सिम्पल. माझ्या डोक्याला त्रास नको देऊ तुम्हाला. आय वॉन्ट नंबर 1, आय वॉन्ट नंबर 2, आय वॉन्ट नंबर 3. करेक्ट. त्याच्यामध्ये तुम्ही सोडा ऍड करा आणि कोंब ऍड करा. आणि आय ऑल्सो केम अप विथ द सेम थिंग. चलो भाई. काय ऑप्शन्स होते माझ्याकडे? रोल्स होते. रोल्स मध्ये यू विल हॅव चिकन रोल्स अँड व्हेजिटेरियन रोल्स नंबर 1, 2, 3 like that. And started, and it was doing really good. Nice. And I did not wanted to get into food truck. I wanted to know what the process is. Right. I studied that. म्हणजे ऍक्च्युअल फूड ट्रक काढाय मागचा प्लॅन हे होता की तुम्हाला फूड ट्रक बिझनेस मध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, पण तुम्हाला इन जनरल फूड ट्रक कसा चालतो, काय असतं, द फंक्शनिंग ऑफ अ फूड ट्रक इटसेल्फ, राईट, ॲज अपोज टू द बिझनेस साइड. राईट. त्याच्यावर जास्त इंटरेस्ट होता. ओके. आणि त्यावेळी इंडियन फूड ट्रक्स एकदमच कमी होते. बरोबर. रेस्टॉरंट्स असायचे, कारण आपलं इंडियन कुकिंगच अवघड आहे ना, कॉम्प्लिकेटेड आहे, कॉम्प्लेक्स आहे. तुम्ही ते फूड ट्रक मध्ये ते आणणं ते चॅलेंजिंग आहे. राईट. कॅफेटेरिया होती, डेल मध्ये कॅफेटेरिया होती, जनरल मोटर्स आणि सगळ्यांकडे कॅफेटेरिया होते. आणि लोकांना त्या कॅफेटेरियाचे फूड आवडत नाही, कारण एव्हरी डे सेम फूड असतात, नाही ते थोडीशी डिफरन्स काहीतरी असतात. तेच. अँड सो व्हॉट आय डिड वॉज आय टूक वन फूड ट्रक फ्रॉम देअर अँड देन टूक इट टू दी कंपनीज, त्यांच्या कॅम्पसवर. त्यांच्या कॅम्पसमध्ये. देन आय टॉक्ड विथ HR अँड ऑल दोज पीपल, अँड देन every day, each company, like one day in General Motors, दूसरा day in Dell, फिर अपना Visa, Apple, every day one company को choose करता ना lunch के लिए, and only from 11:30 to 2 o'clock, that's it. और then I used to scale up that thing, and that was growing really fast. So then people started like, today आज Indian food truck आया, कल Chinese food truck आ रहा है. So every 6 days 6 different food trucks. वाह, भारी कॉन्सेप्ट आहे. या कारण लोकांनाही बरोबर आहे, ते कॅन्टीन मधलं फूड बोर होऊन जातं. म्हणजे जेवढं ऑप्शन जास्त तेवढं चांगलं. तो फिर that clicked a lot. मग तरच तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जायचे. राईट. पण तेव्हा संध्याकाळी पण चालू ठेवायचं का नाही, फक्त लंच? So that was the beauty, right? Evening I could spend my time with my family. But in the afternoon I can make money. वा, म्हणजे हा ऑलमोस्ट लाईक किती छान. म्हणजे तुम्ही मे बी दिवसाच्या 24 तासापैकी मे बी 4-5 तास काम करायचे. हा जो एक ट्रक होता जो वेगवेगळ्या ठिकाणी जायचा, हा मंथली किती रेव्हेन्यू तुम्हाला देत होता? मंथली रेव्हेन्यू एव्हरी डे आय यूज टू मेक लाईक $1,000 to $1,200. ओके. That is what the break even was $380. Like $400 हो गया तो आपका ब्रेक इवन हो गया, मतलब नो प्रॉफिट नो लॉस, including the labor cost, everything, $400.
$400 सेल झालाय दिवसाचा, तर तुमचं म्हणजे त्याच्यावरचा पूर्ण मग प्रॉफिट. प्रॉफिटच आहे. वा. So we are talking about 7 years back, okay, 8 years back. Just now out of the mind, I was thinking, हा फूड ट्रक कोण बनवतो, है ना? कारण कुठून आला तुम्ही कुठून घेतला होता? मी तर असा फेसबुक मधून असं युज्ड ट्रक्स वगैरे सेकंड हँड ट्रक्स हे हे बनवतो कोण? आणि when I investigated, there is nobody here in Texas. It is all coming from Portland or some other states California. and some other states, Mexico or some other states. I was like, wow, there's a big market there. Started exploring it. 20-25,000 के नीचे तो फूड ट्रक था ही नहीं 8 साल पहले. तो ये कौन बनाता है? तो और मैं इधर चिल्लर गिन रहा हूँ. आपने एक समोसा भेजा तो $1 मिलता है भाई उसने. So I was just thinking like out of the box, like who is making this? Then I started thinking about, okay, let's do something where I can make this food trucks, and I don't have any knowledge. So whatever I do is like something new, right? It is not from my past experiences or from past knowledge or something new. So I went out of state and बघितलं की हे कसं बनवतात, काय करतात. ते बघितलं तर फॅब्रिकेटर्स आणि वेल्डर्स आणि ते पाहिजे आणि देयर इज अ बिग सिस्टम. याच्यासाठी काय परमिट पाहिजे, काय लायसन्स पाहिजे. स्टार्टेड टू इन्व्हेस्टिगेट मोर अबाउट इट, स्टार्टेड डुईंग अ रिसर्च ऑन थिंग्स, how we can make it and stuff. And in that research I just realized that most of the food truck होता हे FedEx आणि UPS जे ट्रक आहेत, बरोबर, ट्रेलर नव्हते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ट्रेलर्स, आय एम टॉकिंग अबाउट ट्रक्स विच कॅन ड्राईव्ह, बरोबर, राईट. ते FedEx ते कन्वर्ट करतात आणि those trucks are expensive. And those trucks, the truck only will, the new trucks will cost $50,000-$60,000, but the used ones $35,000 and that also used like 200,000 miles चला हुआ, 300,000 miles चला हुआ. मैंने बोला यार ये तो whatever the game is, it is a different game altogether. Yeah. I started to research. I made a friend who is a mechanic, and I talked to him, and I went to his garage and see what exactly is this car के अंदर है क्या चीज, इतना expensive क्यों है ये. 30,000 की, या 30,000 या 40,000, और उसके अंदर फिर किचन बनाना, मतलब you are almost looking like $60,000-$70,000. And I was like, okay, फूड ट्रक जब बनता है और who is gonna run is a mediocre person, he is not having so much of big of money and he just want to invest $50,000. I should make it scalable, I should make it economical. A really good friend of mine who is I sat with him and saw what exactly is there in an engine and exactly what there is in transmission and stuff and all. Learned about it. देखा कि same engine, same transmission and everything is being used in school buses. The difference is the body, इसको बस बनाया है और इसको FedEx का ट्रक बनाया है. अंदर इंजन सेम है, इंजन सब सेम है. इधर बैठने के लिए लोगों के लिए जगह बनाया है, यहाँ पर सामान डालने के लिए. राइट. इट इज ऑल द सेम. एंड ये FedEx वगैरह ये अब्यूज होता है क्योंकि इसके अंदर इतना यू पुट सो मच मटेरियल्स इन दैट एंड स्कूल बस इज टेकन केयर, राइट, बिकॉज ऑफ सेफ्टी इश्यूज. Yeah, safety issues. And the engine and everything is the same. And there is a rule. After 10 to 15 years, you cannot use it as a school bus. You have to either scrap it or sell it. बरोबर. म्हणजे स्कूल बस घ्यायच्या. गया मैं न्यूयॉर्क. First time I went to New York, I saw there are so many school buses auction में पड़ा हुआ है. उधर से उठाया पहले 4 फ्रेंड्स लोगों को लेके गया. I drove from there to here. वाह. I wanted to experience it. ये बीच में ब्रेकडाउन तो नहीं हो रहा है. हाँ, बरोबर है ना. मैंने किसी को दे दिया, अभी मेरा फ्रेंड्स को दिया, किसी ने भी मेरे से भरोसा करके who bought that truck, they should drive it, right? So we used to drive from New York to here, which is like 2 days, 3 days आराम से. Then come here and take off all the seats and everything and convert it into, if you see a couple of my trucks are in Phoenix and all, which is called Desi Gadi. They have all the food trucks which is built on a school bus chassis. वाह. स्कूल बस को अंदर से पूरा गट आउट करके, पूरा कटिंग करके मस्त उसको चेंज करके उसको मम्मी डॅडी सब चेंज कर दिया. पण आता तोच तर तुमची पूर्ण टीम बिल्ड झाली होती का? So at that time, so I have handyman and all those things. I started working. I was not knowing what to do. I started with my garage. Like I have a house in घरीच सुरू केलं. हाँ,
front of the garage, I started making it. HOA was sending me letters and letters and letters. And first time पे तो मैंने HOA को बहुत neglect किया. 3 times letter आने के बाद ही, by the time I made one truck, मैंने खुद ने बनाया. Yeah, this is 2025. Yes, 2015. 15 ओके. 2015 I started that. तर त्या वर्षी पहिला फूड ट्रक बनवून टाकला तुम्ही. पण हा जो बनवला तेव्हा ती ऑर्डर मिळाली होती का नाही? तुम्ही स्वतः टाकून चलो बनवून बघूया ते. Let's see how it does works. I started resourcing. Me स्वतः, I have a little background of civil engineering, so bought my bending machines and small welding machines and stuff and all. Started making it, but it was a little expensive. लेकिन उतना भी expensive नहीं था जो as compared to a FedEx and stuff and all. And then it is yellow color and I wrapped it and stuff and all. If you see, my first truck is in Phoenix, like I told you. It's called Desi Gadi, and they were doing really good. त्यांना आवडला तो. त्यांना आवडलं. आणि there was a bonding, right? They liked it because kids were able to like, hey, that looks my school bus, like that looks my bus. So एक वेगळं attachment. एक attachment होते. Emotional. Emotional attachment होते. Right. And people wanted school bus to be like school bus. Don't do much. ज़्यादा उसके ऊपर कुछ modification मत करो. Keep it as a school bus so people can relate it. तर आता हा फूड ट्रक तुम्ही बनवला ॲज अन एक्सपेरिमेंट. Yeah. पण त्याचा तो फर्स्ट कस्टमर जो होता तो कसा मिळाला? तो असं होता की राऊंड रॉक मध्ये एक रेस्टॉरंट आहे विच इज कॉल्ड रॉक अँड ग्रिल. हो, भारी आहे, मला आवडतं. भानू, माय फ्रेंड. आणि त्याने सांगितलं की ही हॅज अ फ्रेंड हू वॉन्ट्स टू हॅव अ फूड ट्रक अँड बहुत एक्सपेंसिव है, वॉज थिंकिंग ऑफ समथिंग. सो आई सेड ओके, लेट मी डू समथिंग. So that got connected and then that sale happened. That's how the first sale was that. पहिला कस्टमर तसा मिळाला, रेफरन्सने मिळाला. नाईस नाईस. आणि that was the first one that I created. And असं असतं ना की every state has its own laws and its own different requirements and codes for food trucks. And I was not knowing all these things, right? एक बनवलं असं आणि it passed and he was happy. He was really happy. Like he was doing really good on the food truck. Oh, त्यांचा बिझनेस चालायला लागला. आणि he was like, I want another one. Within 3 months I got another order. त्याच्याचकडून? हां, त्याच्याचकडून. आणि त्यांनी सांगितलं की हे माझ्या रिक्वायरमेंट्स आहेत, थोडीशी लिटिल मोर बिगर दॅन दिस इफ यू कॅन मेक इट. That time I used to get a school bus which is little smaller, right? Regular size, म्हणजे 4 विंडो तसा स्कूल बस आहे ना. तुम्ही यू हॅव सीन बिगर वन्स बट स्मॉल स्कूल बसेस आर देयर. या 4 windows, 5 windows. And then I started looking for 6 windows and stuff and all. And then I made it. And the next year, 2016, there was another event, auction was happening in New York. Auction हे इकडेच होतो, न्यूयॉर्क आणि हाफ कंट्री हा साईडलाच होतो. ऑप्शन ह्या साईडला होतच नाही. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क इकडेच ऑप्शन होतो. Because I think the salt is there and the buses there, they don't want to use it because of the safety reasons, right? बरोबर. And ते सॉल्ट मुळे ते लवकर ते खराब होतं. पत्रा लवकर गंजतो. പക്ഷേ एक असतं की इंजिन मस्त है, पत्रा वगैरह सब बॉडी, बाकी सब तो हम कुछ भी चेंज कर सकते हैं, लेकिन इंजिन इज द मेन इंपॉर्टेंट थिंग. And then he ordered me another one. Then we made a trip to New York. ट्रिप कसा, माझ्याकडे आमचे जे मित्र आहेत, 5-6 मित्र या 10, their friends. We went 24 people from here. We flew 24 लोक मित्रांचे मित्र न्यूयॉर्कला त्या ऑप्शन साठी. राईट. We went there. We got almost 20 काहीतरी बसेस आणि 1-2 जण म्हणजे डबल हेल्प करायला वगैरे. आणि वी ड्रोव फ्रॉम देअर like kafil, like, and we came to Austin. Hey, 2017? Yes. And then so ह्या सगळ्यांना तुम्ही तिथं 20 बसेस तिथं त्या ऑप्शन मध्ये विकत घेतल्या. तुम्हाला रिस्की नाही वाटलं की अरे 20 बसेस घेतोय, रिस्क आहे, विकल्या जाणार का नाही? रिस्क आहेत, पण इफ यू सी इन द ऑप्शन, नो, दे आर सोल्ड सो चीप. I cannot disclose the price right now, but you cannot even think of the price. It is sold at the scrap value. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे पत्राची किंमत, लाईक
स्क्रैप लाइक व्हाट यू कॉल भंगार का भाव में बेचते हैं. वा वा व्हेरी इंटरेस्टिंग. मग ते आता तुम्ही म्हणजे तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता की 20 बसेस तुम्ही घेऊन आले. बिकॉज आय गॉट इट ॲट सच अ लो प्राइस. ओके, सो दॅट वॉज ऑल्सो तुम्हाला हे माहिती होतं की मार्केट आहे, पण मेन म्हणजे तुम्हाला डर्ट एकदम डर्ट चिप मध्ये मिळाला. आणि कभी ना कभी तो बिकेगा. मेरे पास पण 20 गाड्या ठेवणार कुठं? हा, दॅट वॉज द मेन इश्यू राईट. आय डिड नॉट हॅव एनी प्लेस ऑर एनिथिंग. दॅट इज द रिझन वाय तो राऊंड रॉक मध्ये वेर आय हॅव द मॅन्युफॅक्चर द प्लेसेस वेर आय park, I bought that place. ते स्टोरेज RV स्टोरेज जे आहे ते. I bought that place with 4 of my other partners. पार्टनरशिप मध्ये घेतलं ते, आणि that was 6 acres. नाईस. And started. ते आधीपासून RV स्टोरेज होतं का? नाही काही नव्हतं, असं खाली होतं. जागा होती फक्त. जागा होती, एक घर होती आणि जागा होती. The house we did not buy it. We only bought the plot behind it. Because the house was expensive, the plot was cheaper, so we bought the plot. yeah. I just thought, okay, let's get the plot. हे 2017. Yes. 2016 and 17. तेव्हा काय भाव चालू होता तिकडे? I bought it for 800,000. 800,000. 6 acres. Yes. Wow. That's expensive. Yeah, expensive. And then there were a lot of friends who wanted to do something with me, so they had money too. So everyone chipped in. Yeah, everyone chipped in. मग आता ती जागा घेतल्यानंतर जागेचा प्रश्न सॉल्व्ह झाला. 20 जागा तुम्ही तिथे 20 बसेस न्यूयॉर्कच्या तुम्ही तिथं पार्क करू शकतात. आता ते 20 बसेसला कन्वर्ट करून विकायचं म्हणजे स्केल करायचं. कारण आतापर्यंत तुम्ही तुमच्या घराच्या समोर ते एक छोटस एक बस कन्वर्ट केली इन अ फूड ट्रक, पण 20 करणं म्हणजे इट्स अ चॅलेंज. मग ते कसं टॅकल? देन I had a team. I got in handymans. कारण लोकांना हे माहीत नव्हते की हे कसं कन्वर्ट करायचं. आणि हँडीमॅन्स, देर वर हँडीमॅन्स राईट who come to your house and repair stuff. So I started training these handymans. So one person will be trained only for electrical, one person will be trained only for plumbing. जे घरचे प्लंबिंग जसं करतो तसं सेमच आहे. It is in a small scale. Yeah. थोडं मे बी स्पेसिफिक नॉलेज आहे त्याचं. एक्झॅक्टली. इफ यू नो. सो हँडीमॅन्स वगैरेला केलं, आणि नंतर पण हे सगळं तुम्हीच त्यांना ट्रेन केलं? तुम्हाला ट्रेन कोणी केलं? युट्यूब. आय विल ऑलवेज से युट्यूब इज अ युनिव्हर्सिटी. ही युट्यूब युनिव्हर्सिटी ही टर्म आहे ना मित्रांनो, खरंच ही खरी टर्म आहे. युट्यूब वर तुम्हाला मित्रांनो जे हवं, ज्या विषयावर त्या विषयावरचे चांगले व्हिडिओ, डिटेल इन्स्ट्रक्शन, ट्युटोरियल्स मिळतील. सो यू आर अ सेल्फ लर्नर. तुम्ही स्वतः शिकले. अँड सिव्हिल इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड होती, ते ऑब्व्हियसली क्लासिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. अँड देन वी विल ऑलवेज थिंक व्हॉट कॅन वी डू, आणि वी डिड लॉट ऑफ मिस्टेक्स. लॉट ऑफ मिस्टेक्स. Plumbing तुटून जायचं. Sometimes the water start flowing. Because leaking was because the pipes that we used were not like whatever has to be. It was all learning curve, right? पण एक होते की if you buy a truck from me, if you have any problem, I will go. I will leave everything and go and help you. मी सोडत नाही. Customer service. That is very important. And I will not even charge anything, because I know that was my mistake, because I did not knew how to do it at the first place, right? आणि तिथेच आय थिंक कुठेतरी ट्रस्ट डेव्हलप होतं. राईट. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही यू आर गोइंग आउट ऑफ युअर वे सर्व्हिस द्यायला, मग कस्टमरलाही ते दिसतं, आणि मग तो बॉन्ड आणि ट्रस्ट अजून स्ट्रॉंग होतो. दॅट इज हाऊ आय मेड बिझनेस टू. मी कधीही मार्केटिंग केलेली नाही. कधीही नेव्हर आय हॅव डन एनी मार्केटिंग, एनी सॉर्ट ऑफ एनिथिंग. आय जस्ट पोस्ट इट टू माय फ्रेंड्स ऑर माय फेसबुक पेज. दॅट्स इट. अँड ग्रेस ऑफ गॉड आत्तापर्यंत माझ्याकडे काही इन स्टॉक, आय नेव्हर हॅड एनिथिंग लाईक बॅकलॉग. एव्हरीथिंग वॉज सोल्ड. लगेच पटापट ऑर्डर्स मिळाल्या. वाव. सो वर्ड ऑफ माउथ लोकांना कळायला लागलं की ओके. अँड Craigslist was doing good. That time actually Facebook was not the big thing. Craigslist was doing really good. आपने Craigslist में डाल दिया, सर नेक्स्ट वीक में आके आपका बिक गया. I have trucks all over. Go to New York, I have trucks. Go to Charlotte, I have truck. You go to Dallas, go to San Antonio, go to Houston, go anywhere around the globe. I have food trucks, and I can go there and eat free. They're not going to charge because they are my customers. They always invite me. Yeah. आणि
प्रायमरीली इंडियन देसी फूड ट्रक का नाही? nahi. Desi did not even come in the picture. नाही. Nah. Desi started getting into the food truck only 3 or 4 years back. त्याच्या अगोदर नव्हतं. Now the म्हणजे देसी फूड ट्रक हा फिनॉमिना एक रिसेंट फिनॉमिना आहे. maximum 4 years or 4.5 years. Before that, it was Mexican food truck, American food truck, burger place, taco. आणि इवन कोरियन पण असायचे. Everything was there other than Indian. असं का होतं? Because we are happy with our 9 to 5 job, IT job. And we don't want to get out of that thing. You are getting money, right? And you are like Sukhi Aish. And you are sitting at one place. You are not even bothered about it. You don't want to think about anything other than that because it was paying good, right? IT was paying good. चांगला पैसा आहे. Yeah. आणि एस्पेशली नवरा बायको दोघं आयटी मध्ये असले तर मग तर काय संपलं. And why this trend changes after Corona came in? What happened? People started losing job or people started sitting at home. आता काय काय करायचं? करायचं? And then people started thinking out of the box. चला बाहेर काहीतरी करूया. And after that, our Indians started coming. आता भरपूर म्हणजे इंडियन फूड ट्रक्स मला ऑस्टिन Park मध्ये आहे. एवढे आहेत. हा म्हणजे तो जो तिथला तो मधला तुमचा अँडरसन मिलचा तिथला तर That is a big one which is coming now. Yeah. वा. Yeah. सो चांगली गोष्ट आहे की भरपूर इंडियन कम्युनिटी आपली फूड ट्रक बिझनेस मध्ये जाते. आणि जसं आपण आधी डिस्कस केलं की थोडंसं इट्स अ इकॉनॉमिकल ऑप्शन ऑल्सो. Right. There is a flexibility of your time, right? You don't have to open 7 days and 12 hours. Wow, Go to Bombay street food, that green trailer on. It's so busy. चौपाटी सारखं आहे. पावभाजी, आपला भेलपुरी, पाणीपुरी, that Gujarati. And the people there, like, they stand there. If you go on the weekend, you may have 10 to 15 minutes stand there to get done. Yeah, it is really doing good. There is another park which came up on Anderson Mill, which is really doing good. There's another one coming on Creek, Cedar Creek. They are building it up. आता फूड ट्रक बिझनेस जरी इतका अट्रॅक्टिव्ह वाटलाच तरी त्याच्यामध्ये काही ना काही चॅलेंजेस असणारच. Challenge is always there in any business, right? Not only food truck, any business there is a challenge. बरोबर. But how to overcome that challenge, that is important. ते ॲटिट्यूड पाहिजे. Right. Now, when we talk to people, I will always tell them, like, don't be stuck to one thing. Don't be married to one thing. Like, Yeah, exactly. like यही करना है. Yes. Don't be married. Experiment करत रहा. Yeah, exactly. And once you made a system and once it is operating, just get out of it. That system has to work without you. Because I was stuck. I could not get out of my system. Right? I was stuck somewhere. I don't want my young entrepreneurs or young people to get stuck into one thing. You make that thing, get out of it, let it self-run. You open something else. You will be happy. That is important. Then you set up that thing, get out of it, you will be happy. Scale it up. दोस्ती बंटी असा एक फूड ट्रक आहे. हो, फार फेमस होतोय तो. ऑल ओव्हर US ला आहे. हो, त्यांचे किती भरपूर ब्रांचेस आहेत. राईट? All the trucks are made by me. काय? Everything is made by me. Go to Florida, it is mine. Go to Pennsylvania, it is mine. Go to Round Rock, it is mine. ऑस्टिनला पण आहे ना? Austin, Hutto, it is mine. All over US ते एक फ्रँचाइज आहेत. दोस्ती बंटी आंध्रावाले आहेत. पण what he does is he just gives supplies chefs and he just menus and everything. But truck is made by me. त्यांचं फ्रँचाइज मॉडेल आहे का? हा, फ्रँचाइज मॉडेल आहे. त्यांनी सेल्फ मेड फ्रँचाइज आहेत. असा डॉक्युमेंटेड वगैरे आय डू नॉट नो मोर अबाउट इट. बट ही इज डुईंग रिअली गुड. फिक्स मेनू राईट त्यांचा? फिक्स मेनू, येस. लास्ट वीक ऑल्सो दे स्टार्टेड आईस्क्रीम ट्रक. फ्लोरिडाला एक आईस्क्रीम ट्रक गेलेला आहे लास्ट वीक. हा, सो दे आर ऑल्सो गेटिंग इन टू आईस्क्रीम अँड दो आपला बोबा आईस्टी वगैरे. हा, तो फूड बिझनेस मध्ये म्हणजे चॅलेंजेस आहेत बट देर आर ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो. जर कोणी नवीन फूड ट्रक बिझनेस मध्ये यायचा विचार करतोय, ओके, आणि त्यांना जर एस्पेशली काहीच माहिती नसेल तर त्यांनी कसं अप्रोच करायचं? दे नीड टू कम अप विथ द मेन्यू, लाईक व्हॉट पॅशन दे हॅव. कारण एव्हरीबडी कॅनॉट मेक एव्हरी फूड, राईट? I can make idli and vada and sambar. You can make maybe pav bhaji. So come up with that thing that what are you? You can make vada pav. You can make anything, but come up with that small unique thing that is there. First thing is that what I can make.
right? Make it in your kitchen, give it to your friends, see what the feedback is. Start from there. Start from your kitchen at your home. From there, then come to talk to people who are already running the shows. They will always help you. आपला एक best thing is about Indian food truck is you go to any Indian food truck and ask them, hey, how to do this, they will help you. And they feel proud in helping others, right? It is like, okay, he took help from me and I'm happy. और दूसरा है कि it is like a baby, right? You have to take care of it all the time. And if you cannot take care, don't have that baby. बरोबर, फार महत्वाचं आहे. Yeah, don't have that baby. Because it will become a headache. आणि पहिले 1-2 वर्ष तर प्रेटी मच भरपूर टाइम Yes, इन्व्हेस्टमेंट. it is. At least 1.5 years, you have to full effort has to be there. Then scale it up, make it self-independent, get out. And don't be stuck on one thing, replicate it. Because एकदा तुम्ही एक system बनवलं, and don't make anybody break the system that you made it. You made it because you had a vision of it, right? If somebody comes at, hey, asa karuya. No, this is my vision. This is how I will do it. Stick to your guns. Stick to it. Don't change it as per what the other person wants. Stick to it and scale it up. What happens is normally people don't stick to the core things. They change. अरे उसको वो अच्छा नहीं लगा, अभी मेरे को ये चेंज करना पड़ेगा. अरे नहीं, तेरा ड्रीम वो नहीं था. तेरा जो है वो हाँ. और फूड ट्रक में एक ब्यूटीफुल बेनिफिट क्या है ना, if you lose, you will not lose money. You can sell that truck to anybody. फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही पैसा जरी टाकताय तरी थोडा पैसा तुम्हाला परत मिळू शकतो. थोडा नाही, पूर्ण. This is the only business where the truck cost is going up every year. Because when I started, the food truck was $25,000-$30,000. Now it is like $60,000. बरोबर. 10 years back, it was like $25,000. Now it is $60,000. So see, the price has gone up. बरोबर. It has not depreciated. धंदा चालला नाही मित्रांनो, तरी बिनूभाऊ म्हणताय की तुम्ही फूड ट्रक विकून जास्त पैसा 2 पैसा जास्त मिळू शकतो. ठीक आहे, म्हणजे तुमचं इन्व्हेस्टमेंट ऍटलीस्ट परत At least, yeah, exactly. But as compared to restaurant, right? एकदा if it is not running, then you have to close down. रेस्टॉरंट मध्ये मल्टी इयर लीज वगैरे. Yeah, multi-year lease. They will have you in the court case and stuff and all. रिस्की आहे फार. Risky आहेत. चांगलं चालू आहे तुमचं. तुम्हाला तुम्ही म्हटले तसं पूर्ण अमेरिकेमधनं सगळीकडनं ऑर्डर्स येतात. Yes. ओके, आता पुढचा प्लॅन काय आहे कंपनीचा? The next plan what I am thinking is हा टोयोटा होंडा शोरूम वगैरे जसं आहेत ना, where you go, like it. स्टँडर्ड गाडी असते. स्टँडर्ड गाडी असते. अच्छा लगा, गाडी साइन किया, लेके गया. बरोबर. I am thinking of having something like that. वाह, शोरूम फूड ट्रकचं शोरूम. क्या बात आहे. बड़ा स्केल में, छोटा नहीं. क्या Make बात it आहे. big. हो का? होईल. But when, how, I do not know anything. लवकरच. Thank you. Yes, why not? I think that is the dream. डिमांड आहे. That is the dream. People literally come with money. I need the food truck right now. तर मित्रांनो, तुम्हाला जर फूड ट्रक बिझनेसमध्ये उतरायची इच्छा असेल किंवा तुम्ही जर विचार करत असाल तर अफोर्डेबल फूड ट्रक्स आणि ट्रेलर्स यांच्याबद्दल नक्की विचार करा आणि बिनूभाऊंना नक्की कॉन्टॅक्ट करा. यांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स, यांची सगळी माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. थँक्यू सो मच बिनूभाऊ फॉर शेअरिंग ऑल दिस अमेझिंग इन्फॉर्मेटिव्ह. म्हणजे हे सगळं म्हणजे इन्सायडर नॉलेज होतं तुमच्या ह्या फील्डमधलं. एकाने तुमची ही जी फॅसिनेटिंग जर्नी आहे ती तुम्ही आमच्यासोबत शेअर केली. आणि मला तुमचं लाईफची फिलॉसॉफी फार आवडली की ऑलवेज ट्राय आउट न्यू थिंग्स, चॅलेंज युअर सेल्फ, डोंट बी अफ्रेड, सीक आउट न्यू चॅलेंजेस. खरंच फार मला फुल गॅरंटी आहे की तुमचा प्रवास बघून भरपूर लोकांना इन्स्पिरेशन मिळेल आणि समवन विल बी इन्स्पायर्ड अँड विल डेफिनेटली फॉलो अप अँड डू समथिंग्स. तर तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काही एनी सजेशन, समवन एस्पेशली समवन हू वॉन्ट्स टू गेट इन टू फूड बिझनेस, त्यांना काही सजेशन द्यावं असं वाटेल का? थँक्यू सो मच अमेरिकन भाऊ. अँड जस्ट वॉन्टेड टू टेल यू की इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, राईट, इफ यू हॅव एनी डाउट्स, feel free to ask. मी असं नाही बोलतो की you have to buy from me.
you can ask questions. I will answer it because I know what this field is all about. Don't enter into a thing which you do not know fully. Come through the channel, come to me directly. There is no cost involved. I will give you all answers. वा मित्रांनो, बिनू भाऊंना तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर आयदर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारा किंवा मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देतोय, त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला त्याची उत्तरं देतील. त्यांना जी काही माहिती असेल ती शेअर करतील. तुम्ही ह्या एपिसोडमधनं इन्स्पायर्ड व्हाल आणि स्वतःचा फूड ट्रक बिझनेस उघडायचा प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा करतो. थँक यू. Only on, just want to add, on not only food trucks, okay? You can go grooming trucks. Yes. Like pet grooming. You can ice cream trucks. You can go anything mobile. You can think, I have a dentist truck. I have a physiotherapy truck. I have lot of things. Anything. Anything you can do it. Here everything is possible. You need to be creative. That's it. मित्रांनो, कुठलाही फूड ट्रक किंवा इतर कुठल्याही ट्रकबद्दल माहिती हवी असेल किंवा मदत हवी असेल तर कृपया बिनू भाऊंना नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.